निवडे कळंब येथे अदानी प्रोजेक्टचे बेकायदेशीर उत्खनन 8 जानेवारीपासून पॅन्थर सेनेचा बेमुदत आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यातील निवडे आणि कळंबे परिसरात अदानी हायड्रो प्रोजेक्टकडून बेकायदेशीर उत्खनन आणि ब्लास्टिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं केलाय. कोणतीही शासकीय किंवा ग्रामपंचायत परवानगी न घेता काम सुरू असून यामुळे शेतकरी, पर्यावरण आणि वन्यजीव धोक्यात आले. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारापासून डावलण्यात आलं असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. यामध्ये दिलेल्या मागण्या मान्य न झाल्यास 8 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाटण तालुक्यामध्ये डफळावाडी कळंबे या ठिकाणी प्रोजेक्ट अदानीचा चालू असताना त्या ठिकाणी आमचे शेतकरी बंधू ते भूमिपुत्र असून त्यांना कुठल्याही विचारात न घेता त्यांच्या ज्या प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, ज्या काय उत्खननाचा प्रश्न आहे, त्यांनी रस्त्यासाठी ज्या जमिनी न घेता त्यांनी त्या उत्खनन केलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांनी न विचारात घेता त्यांनी बरेचसेच नावं गटातली 7-12ची नावं त्यांनी उडावली आणि त्या ठिकाणी शेतकरी वारंवार त्यांच्या दारी जात असताना त्यांनी जाब विचारण्याचं काम केलं. पण ती काय त्यांना असेच वागणूक देत आहे की विचारात न घेता त्यांना डावलत आहे. त्याने आत्ता मध्ये ज्या गायरान जमिनीचा विषय होता, त्या गायरान जमिनी व शेतीचा प्रश्न होता, काही जणांची घेतलेली आहे, काही जणांची न घेतलेली आहे. त्या जमिनी न मिळता त्यांनी ती सांगतात की बाबा ह्या जमिनी अजून तुमच्या झाल्यानं पण याने उत्खननाचं काम चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी न विचार घेता हे विचार त्यांनी करावा. आणि या 2 शब्द संपतो. त्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात जे उत्खनन चाललेलं आहे त्याची कायदेशीर अशी परवानगी घेतलेली आहे का, हा माझा प्रश्न आहे. स्थानिक लोकांना तिथं रोजगाराचा प्रश्न उपलब्ध होणार आहे, तो सुद्धा प्रश्न त्यांनी घेतलेला नाही. जाणून बुजून त्या स्थानिक लोकांना, भूमिपुत्रांना डावललं जातं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं जातं, पण याच ठिकाणी आज मात्र मोठ्या प्रमाणात या भूमिपुत्रांना डावललं जातं आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे विचारात घेतलं जात नाही. आणि या माध्यमातून मला शासनाला, कलेक्टर साहेबांना नम्रतेची विनंती आहे की स्थानिक लोकांचा जो प्रश्न आहे आणि जे बेकायदेशीर उत्खनन चाललेलं आहे त्याची चौकशी व्हावी, ही मागणी मी करत आहे. तारळी तालुका पाटण तारळी भागातील नागरिकांच्या माथ्यावर लादलेला बेकायदेशीर असो किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाने चाललेला प्रोजेक्ट असो, अदानी हायड्रो प्रोजेक्ट हा विनाशकारी प्रोजेक्ट या ठिकाणी लादलेला आहे. याच्या प्रामुख्यानं ज्या तळामुळात गेलं तर काही गोष्टी शासनाला उत्तर द्यायला भाग पाडणं. येत्या 2-3 दिवसामध्ये आत्ता मी ज्या पद्धतीनं निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना, त्या निवेदनाचा रितसर पद्धतीनं संविधानिकरित्या यथायच्छ विचार न झाला नाही किंवा जी काही कामगारांची, भूमिपुत्रांची मागणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, उत्खननाचे प्रश्न असतील, आत्ता सांगितल्याप्रमाणे अनिल दादांनी याच्या गोष्टीचा पाठपुरावा करून सखोल अशी चौकशी करून सगळ्या गोष्टीची सुविधा या ठिकाणी पूर्तता करावी आणि ती बी लेखी स्वरूपात, नाही तर त्या ठिकाणी कार्यस्थळावरती आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी सर्वस्व प्रशासनावर राहील. जय हिंद. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आज आपल्या सातारा तालुक्यातील निवडे, कळंबे येथील सर्व ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडे मागणी केली असता न्याय आपण पॅन्थर संघटना ही सर्वांना न्याय देत असते व सर्व ग्रामस्थांनी आपल्याकडे विषय मांडलेला आहे. यामध्ये विषय असा आहे, अदानी प्रोजेक्टचे जे काम चालू आहे ते बेकायदेशीर उत्खननाचे काम त्या तालुक्यामध्ये चालू आहे. त्याच्यानंतर जे 7-12चा विषय आहे, 7-12वरील जे जमीनवरील जे नावं टाकलेले आहेत तर त्याची बी सखोल चौकशी करा असं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. विषय आमचा असा आहे की जे स्थानिक लोक आहेत, बाहेरून जे कंपनी जे तिथं कामं करतील पण स्थानिकांना कोणीही विचारत नसतं व स्थानिकांना विचारात घेऊनच आपण ते प्रोजेक्ट केले पाहिजे, हे असे एक माझं म्हणणं आहे. परंतु स्थानिक लोकांना तिथं विचारात का घेत नाही तुम्ही? आज सातारा जिल्ह्यातील सगळे नागरिक, सगळे लोक, ही जनता ही आपली आहे आणि यासाठी आम्ही न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि यांना जर न्याय मिळाला नाही तर येत्या 3 दिवसात म्हणजे परत वृक्षतोडीचे जे प्रमाण झालेले आहे त्याची त्यांनी परवानगी घेतलेली होती का नव्हती, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी करण्यात यावी. अन्यथा येत्या 8 तारखेला वार गुरुवार येथे सर्व ग्रामस्थ लोक व महिला वर्ग घेऊन व पॅन्थर संघटनेचे सर्व कार्यकर्ते घेऊन
तसेच गरोडा साम्राज्याचे सगळे कार्यकर्ते घेऊन आम्ही कलेक्टर कार्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात ही विनंती करू. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.